मकर संक्रांती निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाचे VIP दर्शन बंद राहणार आहेत। 5 दिवस ऑनलाईन VIP दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। संक्रांतीला हजारो महिला भाविक पंढरपुरात दाखल होणार आहेत। मकर संक्रांती निमित्ताने रुक्मिणी मातेस नवीन धान्य अर्पण केलं जाणार आहे। या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा हा निर्णय आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत जोडलेत। मी माऊलीकडे जाणार आहे। माऊली, मकर संक्रांतीचं निमित्त साधून पंढरपूरच्या विठुरायाचं VIP दर्शन त्या निमित्ताने बंद राहणार आहे आणि विशेष म्हणजे 5 दिवस ऑनलाईन VIP दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी नेमकी काही गैरसोय होऊ शकतं का? याचे कशा प्रकारचे नेमके फायदे आहेत? अगदी बरोबर आहे। खरं तर हा महिला वर्गामधला मोठा सण मानला जातो। जे हा जी मकर संक्रांत आहे, त्या मकर संक्रांती निमित्त राज्यभरातून सर्व महिला त्या मकर संक्रांती निमित्त जे आपल्या रानामधला वानवासा असेल आणि जे नवीन धान्य उगवलेलं असेल आणि जे नवीन धान्य उगवलेलं असेल जे धान्य उगवलेलं आहे विठुराय आणि रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करतात। म्हणून मकर संक्रांती निमित्त आजपासून तिथून 5 दिवस महिला वर्गांची जास्त गर्दी असते। त्यामुळे VIP दर्शन आणि ऑनलाईन दर्शन मंदिर समितीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतले। आपण बघितलं तर या 5 दिवस या उद्याच्याला भोगी आहे। भोगीमध्ये सर्व जे शेतामध्ये नवीन धान्य पिकलेलं असतं त्याचा भोग आणि त्याचा नैवेद्य म्हणून विठ्ठल रुक्मिणी मातेला वाहिला जातो। आणि परवा दिवशी मकर संक्रांती असल्यामुळे आपल्या वानवासा रुक्मिणी मातेला वाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतात पंढरपूरमध्ये। त्यामुळे आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे की जास्तीत जास्त महिला वर्गांना दर्शन मिळावं यासाठी VIP दर्शन आणि ऑनलाईन दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।